नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपला राजीनामा सोपवलाय। थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना त्यांनी आज राजीनामा दिला। थोपटेंचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। संग्राम थोपटे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ईमेलद्वारे पाठवला राजीनामा सोपवलाय। त्यानंतर भोरमधील सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना थोपटेंनी निमंत्रण दिलं असून रविवारी मेळावा होणार आहे। आता संग्राम थोपटे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुणे जिल्ह्यातील भू अभिलेख विभागाचे 2 वरिष्ठ अधिकारी सध्या अडचणीत आले आहेत। जमिनीच्या मोजणी संदर्भात 50 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपानंतर उपअधीक्षक अमीर सिंग पाटील आणि मोजणी अधीक्षक किरण येटोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी तक्रारदारांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट तक्रार केली होती। त्यानंतर प्रशासनाने लक्ष घातल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या 2018 पासूनचा महागाई भत्ता मिळालेला नसल्याने कर्मचारी नाराज आहेत। आता त्यामध्ये एक मोठी माहिती ही पुढे येताना दिसत आहे। एसटी कर्मचाऱ्यांना व्याज बुडीत असून 1240 कोटींची रक्कम पीएफ ट्रस्ट मध्ये भरलीच गेली नाही। एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीतील 100 कोटींचे व्याज बुडीत गेले आहे। 1240 कोटींची कपात केलेली रक्कम पीएफ मध्ये भरलीच गेलेली नाही, यामुळे व्याज बुडीत आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोगाने रणजित कासले यांचे दावे फेटाळले आहेत। रणजित कासले यांनी निवडणुकीदरम्यान 10 लाख रुपये आपल्या अकाउंटवर जमा करण्यात आले असल्याचा दावा केला होता। धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये यासाठी 10 लाख रुपये दिले असल्याचा आरोप रणजित कासले यांनी केला होता। त्यातील 7.5 लाख रुपये रक्कम परत केली असल्याचेही त्यांनी सांगितले, तर उर्वरित 2.5 लाख रक्कम ही खर्च झाली असल्याचे सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान केलंय। अभिनेते आणि राज ठाकरेंचे मित्र महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी या युतीवर भाष्य केलं। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडण, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहे। त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण, हे वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले आहेत। काळेवाडी फाटा ते चिखली या बीआरटीएस मार्गावरील ऑटो क्लस्टर व आयुक्त बंगल्यासमोरील रस्ता पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून सल्लागार नेमण्यात आलाय। एकूण कामाच्या खर्चांच्या रकमेपैकी 1.45% शुल्क त्या सल्लागार एजन्सीला दिले जाणार आहेत। ज्या तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात नाही, तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती। 17 एप्रिलला मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा तत्त्वत्व शासन निर्णय घेण्यात आलाय। यात चंद्रपूर जिल्ह्यातील 2 बाजार समितींचा समावेश करण्यात आलाय। या 2 बाजार समितींमध्ये बल्लारपूर व जिवतीचा समावेश आहे। नवीन बाजार समिती निर्माण झाल्यास शेतमाल विक्रीला चालना मिळण्यास मदत होणार आहे। आशा वर्कर असलेल्या महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने गळा दाबून तिचा खून केला, तसेच स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी पतीला शुक्रवारी 18 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले। त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन केले। उपचारादरम्यान शनिवारी 19 एप्रिलला पहाटे 2:45च्या सुमारास त्याचा मृत्यू झालाय। जेईई मेन सत्र 2 चा निकाल जाहीर करण्यात आलाय। एनटीए कडून शुक्रवारी रात्री उशिरा हा निकाल जाहीर करण्यात आला। त्यासोबतच या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचाही यादीची जाहीर करण्यात आली आहे। ज्या परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ते जेईई मेनच्या अधिकृत संकेतस्थळावर jeimen.nta.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात। निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरावा लागेल। या परीक्षेत एमडी अनस देशात पहिला आलाय, तर महाराष्ट्रातून आयुष रवी चौधरी पहिला आला आहे। पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे, मात्र काही हॉटेलमध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे दिसून येतोय। बनावट पनीर किंवा पनीर ऐवजी चीज एनालॉगचा वापर होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे। म्हणून एफडीएने आता आपला मोर्चा पनीर विक्रेत्यांकडे वळवला असून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून देण्यात आले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।